नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 29 जुलै 2020 भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली की जे धोरण डॉक्टर के कस्तुरीरंगन कमिटीने निर्माण केलेलं होतं. डॉक्टर के कस्तुरीरंगन इस्रोचे माजी प्रमुख आहेत, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत, वैज्ञानिक सल्लागार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. अशा या महान व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली 11 जून 2017 पासून समितीचे कामकाज सुरू झाले होते. 29 जुलै 2020 ला जेव्हा मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली तेव्हाच मी या धोरणाबद्दल माध्यमातून बरीच माहिती ऐकली आणि माझ्या मनामध्ये या धोरणाबद्दलचा जो एक विचार आहे तो असा घोळत होता. आणि हे माझ्या मनातील त्यावेळेस सुरू असलेले विचार आपल्या समोर मी यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून सादर केले. त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला उत्तम असा मला प्रतिसाद दिला. आता जवळजवळ हे धोरण जाहीर होऊन 8-10 महिने होऊन गेलेले आहेत. 10 महिने झालेत. या काळात अजून बरीचशी नवी माहिती माझ्यापर्यंत आली माध्यमातूनच. आणि मग त्यातून माझ्या मनात या धोरणाबद्दल जो काही विचार आहे तो आपल्यासमोर एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडावा. आणि म्हणून हा माझा नवीन शैक्षणिक धोरणाबद्दलचा दुसरा व्हिडिओ. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हे जे माझे विचार आहेत हे जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर तुमच्यासारख्याच इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरणावर विचार करताना मला हिंदीमधील एक कहावत आठवते. हुनर तो सबके पास होता है, हुनर तो सबके पास होता है, किसी का छप जाता है तो किसी का छिप जाता है. अपने देश में एक भी छात्र का हुनर ना छिपे, सबको अपने गति से और अपने चाहते क्षेत्र में काम करने का अवसर मिले, यही एक उद्देश्य को लेकर नई शिक्षा नीति का आगाज हुआ है. छात्रों, मैं आपको यहाँ पर बताना चाहूँगा बहुत एक सुंदर वाक्य. विश्वास खुदा पे हो तो जो लिखा है तकदीर में वही पाओगे. यदि विश्वास खुद पे हो तो खुदा वही लिखेगा जो आप चाहोगे. यही खुद पर विश्वास निर्माण करना इस नई शिक्षा नीति का उद्देश्य है. छात्रों, ये जो शिक्षा नीति का आगाज हुआ तब मेरे मन में वह भावना थी सॉरी मला आपल्याशी मराठीत बोलायचं आहे. तर हे नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा जाहीर झालं
तेव्हा माझ्या मनात त्या प्रकारच्या भावना होत्या. कोणत्या? तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हजारो लाखो करोडो भारतीयांचं त्याविषयीचं जे मत होतं ते म्हणजे पुन्हा एकदा शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. असं स्वातंत्र्य मिळाल्याची भावना एक शिक्षक या नात्याने या नवीन धोरणाचा अभ्यास करताना सुद्धा माझ्या मनात गुंजन करू लागले. विचार करता करता मला विवेकानंदांनी केलेली शिक्षणाची व्याख्या आठवली. ती मी आपल्यासमोर सादर करत आहे, सांगत आहे. शिक्षण म्हणजे माणसामध्ये असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण होय. पूर्वी आपल्याकडे एक गुरुकुल पद्धत होती. पुढे 1835च्या मॅकॅलोच्या गुलाम व कारकून बनवणाऱ्या शिक्षण पद्धतीने आपली मानसिकता बदलत गेली. ती आजतागायत काही प्रमाणात सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या काळात सुद्धा लोकहितवादींनी क्षेत्रपत्रांमधून इंग्रजी शिक्षण भारतीयांसाठी आवश्यक आहे. पण हे सांगताना सुद्धा ते हे सुद्धा म्हटले की लहान मुलांना शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे. पुढे हीच गोष्ट विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. कारण ती त्या वेळेची व काळाची गरज होती. कारण त्यातूनच पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला धुमारे फुटले. गांधीजींची नई तालीम म्हणजेच मूलोद्योगी शिक्षण, कोठारी आयोगाने सादर केलेला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा आयोग किंवा संकल्पना, राधाकृष्ण आयोगाच्या विद्यापीठी व तंत्रनिकेतन शिक्षणाच्या शिफारसी आणि त्याही पुढे न्यू एज्युकेशन पॉलिसी 1985, या सर्वांमुळे देश भविष्याकडे बघायला लागला. मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की नवोदय विद्यालयांची संकल्पना राजीव गांधींच्या काळात आली. ग्रामीण भागातील प्रतिभासंपन्न मुलांचा शोध घेऊन त्यांना स्वतंत्र शिक्षण देण्याचा एक अभिनव संकल्प त्यात होता. तो चांगलाच यशस्वी झाल्याचे आज आपल्याला दिसते. तर त्यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचे शैक्षणिक धोरण ठरवताना निर्माण केलेल्या IITचे आज जगभरात स्वागत होतं. त्याच IIT मध्ये विद्यमान सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरणात मानवविद्या या शाखेचा समावेश करून भविष्यात समाजशास्त्राला चांगले दिवस येतील याची ग्वाही दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानावयास हवे. विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करताना किंवा मांडताना या समितीने 21व्या शतकातील सर्व समस्यांचा विचार केला. मग त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, शांतता हा एक विचार या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो की 20 वर्षानंतरचा भारत कसा असेल किंवा कसा दिसला पाहिजे. हे सगळं सांगताना मला माहिती म्हणून आपल्यासमोर एक महत्त्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटते. ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये 12 विद्यापीठं होती, 400 शाळा होत्या आणि 5000 विद्यार्थी होते. आज स्वातंत्र्यानंतर आज भारतामध्ये 1028 विद्यापीठ आहेत, 14 लाख शाळा आहेत आणि 33 कोटी विद्यार्थी शिकत आहेत. हे जरी असेल विद्यार्थी मित्रांनो, तरी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की या शिक्षण पद्धतीवर मॅकॅलोचा प्रभाव दिसून येतो. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण आपल्या पुढच्या स्लाइडकडे
त्यामध्ये मी सध्याच्या शिक्षण पद्धतीतील दोष आपल्यासमोर सुरुवातीला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो हाच आहे की सध्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेतलेला उच्च शिक्षित हा मोठ्या प्रमाणात आपल्याला परदेश गमन करताना दिसतं. योग्य अयोग्य हा एक चिंतनाचा विषय नक्कीच आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला जाणवतो तो म्हणजे देशाभिमानाचा विकास करण्यात ही शिक्षण व्यवस्था कमी पडल्याचं दिसून येतं. कारण तेच आहे मॅकॅलेचा प्रभाव. विद्यार्थी मित्रांनो, या दोषांमध्ये एक माझ्या मनात असलेला महत्त्वाचा दोष हा आहे की या शिक्षित वर्गाने या शिक्षण व्यवस्थेमध्ये म्हणजे याच्या आधीची जी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे म्हणजे अजूनही चालू आहे त्या व्यवस्थेबद्दल मला एक असं प्रकर्षाने दिसून येतं की उच्च शिक्षण घेतलेला व्यक्ती आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यास त्याला काहीच कमीपणा वाटत नाही, वाईट वाटत नाही. मॅकॅलोच्या शिक्षण पद्धतीची विवेकानंदांनी एका सुंदर शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तो शब्द इतका त्या व्यवस्थेला परफेक्ट बसलेला आहे की त्याची फळं आपल्याला आजही त्या स्वरूपात मिळतात. आणि तो शब्द आहे विवेकानंदांचा आहे की ही शिक्षण पद्धती म्हणजे मॅकॅलोने या देशाला दिलेली त्या शिक्षण पद्धतीचं वर्णन विवेकानंदांनी नरोटीची उपासना म्हणजे ही शिक्षण व्यवस्था या देशात राबवताना आपला इतिहास कसा चुकीचा आहे किंवा आपले वाडवडील कसे चुकीचे होते हे सांगण्याचा प्रयत्न त्या शिक्षण पद्धतीतून प्रामुख्याने झाला. आणि मग त्याची ही फळं आजतागायत आपल्याला मिळत आहेत. नंतर या नवीन शिक्षण धोरणाची आवश्यकता का निर्माण झाली असा एक प्रश्न मनात येतो. आणि मग त्याची उत्तर शोधताना असं लक्षात आलं की 1985 नंतर म्हणजे आज त्या गोष्टीला 35 वर्ष जवळजवळ होत आहेत, 34-35 वर्ष झालीत. या कालखंडात जग झपाट्याने बदलत होतं. जगामध्ये अनेक स्थित्यंतरं परिवर्तन झाली. त्यामध्ये जागतिकीकरण, शीतयुद्धाचा शेवट, मोबाईल, इंटरनेट हे सगळं इतकं वेगात घडत होतं. आणि मग तशा प्रकारचे बदल आपल्याला मात्र शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने दिसून येत नव्हते. आणि म्हणून ही नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता आपल्याला जाणवू लागली. या धोरणाची उद्दिष्ट की धोरणात दिलेली ती मी इथं एका वाक्यात म्हणजे ते वाक्यच आहे त्या धोरणामधलं की ज्ञानावर व सर्व प्रकारच्या समानतेवर आधारित समाज निर्माण करणं हे उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे. आणि हे धोरण जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर नक्कीच हे उद्दिष्ट साध्य होईल असं एक शिक्षक म्हणून मला ठामपणे सांगावं असं वाटतं. आपण आपल्या पुढच्या स्लाईडकडे वळूया. आणि आता या आपण धोरणाचा पॅटर्न काय, या नवीन शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न काय किंवा ज्याला आपण आकृतीबंध असं सुद्धा म्हणतो. यामध्ये सुरुवात फाउंडेशनपासून आहे. वयवर्ष 3 ते 7 साठी म्हणजे वयवर्ष 3 ज्या मुलाचं होईल त्याला आता शाळेत प्रवेश मिळणार आहे. आता तो सध्या 6 वर्षाच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळत होता, तो आता 3 वर्षांनी म्हणजे 3 वर्ष आधीच त्याला शाळेत जायला मिळणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला दिसून येतो म्हणजे मातृभाषेतून शिक्षण त्याला त्या ठिकाणी मिळणार आहे.
मग त्यात नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिली व दुसरी, म्हणजे अशी एकूण 5 वर्ष आपल्याला दिसतात. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसतं की वयवर्ष 6 पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता पहिलीला प्रवेश मिळतो. आणि मग हा विचार करताना लक्षात येतं की का वयवर्ष 6 पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिलीला प्रवेश मिळतो. तर यामागे मेंदूशास्त्राचं आपलं गणित आहे आणि ते गणित या प्रकारचं आहे की वयवर्ष 8 पर्यंत विद्यार्थ्याला पायाभूत शिक्षण दिलं जातं आणि वयवर्ष 6 पर्यंत विद्यार्थ्याच्या मेंदूचा 85% विकास हा पूर्ण झालेला असतो. वयवर्ष 3 पासून मेंदूच्या विकासाला म्हणजे अगदी त्याच्या आधी पण झालेलीच असते, पण वयवर्ष 3 ते 6 या कालखंडात बाळाच्या विकासासोबत त्याच्या मेंदूचाही विकास होत असतो आणि या कालखंडात त्याला झेपतील असे विविध शैक्षणिक अनुभव द्यावेत हा उद्देश या पाठीमागे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. दुसरं एक कारण या ठिकाणी अगदी स्पष्ट सांगायचं तर हल्ली नर्सरी, ज्युनियर, सिनियर के जी सर्वत्र गल्ली बोळांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि मग त्याचमुळे या कालखंडातील विद्यार्थ्याला एक प्रॉपर शिक्षण मिळावं, त्याच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिक विकास करणारं ते शिक्षण असावं. याहीशिवाय नर्सरी, ज्युनियर, सिनियर के जी या कालखंडात मुलाची शाळेत जाण्याविषयीची मानसिकता तयार करणं आणि त्याला आनंददायक ठरतील असे विविध अनुभव शाळेमध्ये देणं हाही उद्देश या पाठीमागे आपल्याला दिसून येतो. त्याला अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फाउंडेशनबद्दल माहिती बघितली. आता आपण प्रिपेड्री म्हणजेच प्राथमिक शिक्षणाकडे वळूया. त्यामध्ये वयवर्ष 8 ते 10 साठी हे शिक्षण आहे, म्हणजेच इयत्ता 3री ते 5वी. इथेही शिक्षण मातृभाषेतूनच दिलं जावं अशी संकल्पना आहे. फाउंडेशन आणि प्रिपरेटरीचा विचार करताना फाउंडेशन आणि प्रिपरेटरीचा प्रामुख्याने विचार करताना फाउंडेशनमध्ये म्हणजे नर्सरी, ज्युनियर, सिनियर के जी या ठिकाणी शाळांमध्ये बालभवनाची निर्मिती केली जावी ही एक संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते. आणि इथं अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की आपल्याकडे इतर जी काही शिक्षणाची माध्यमं आहेत त्यामध्ये मग CBSE आहे, इंटरनॅशनल बोर्ड, कॉन्व्हेंट स्कूल आणि इतर धर्मीय स्कूलसुद्धा आपल्याकडे आहेत. तर यांच्यावर काय परिणाम होईल तर त्यांनासुद्धा या प्रकारे स्वतःमध्ये ते आपोआपच बदलतील आणि या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला बदल दिसून येतील. कारण हे शिक्षण देशाचं शैक्षणिक धोरण आहे म्हटल्यावर त्या सगळ्यांवर HNEM लागू आहेत. इथं असाही प्रश्न येतो की इंग्लिश मिडियम काय बंद होतील का मातृभाषेतून शिक्षण? तर असंही काही नाही. इंग्लिश शिक्षणसुद्धा सुरूच राहील. कारण माध्यम निवडणं ही मुलाची आणि पालकांची संकल्पना किंवा इच्छा यावर आधारित असणारी गोष्ट आहे. पुढे आपण वळूया आणि ते म्हणजे आपल्या मिडल स्टेज स्कूलकडे. वयवर्ष 11 ते 13 साठी. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या धोरणाकडे आपण बघितलं तर 5, 3, +3 आणि +4 असा एकूण क्रम दिसतो. आणि मिडल स्टेजचा अभ्यास करताना किंवा इकडं वळताना मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या ज्या धोरणानुसार जो काही सिलॅबस आहे, पाठ्यक्रम आहे, हे बनवण्याचं काम, सिलॅबस त्याला आपण म्हणतो, ते बनवण्याचं काम सुरू आहे. आणि NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे काम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मिडल स्टेजकडे येताना प्रामुख्याने वयवर्ष 11 ते 13 साठी आहे. आणि इथलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे
मुलांना व्यावसायिक व कौशल्यावर आधारित शिक्षण व इंटर्नशिपची पण सोय प्रत्येकाला किमान एका तरी कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त करून देणं हा याचा उद्देश असल्याचं लक्षात येतं. इथं इयत्ता 6वी ते 8वीचे विद्यार्थी असणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इयत्ता 6वी ते 8वी याच ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने मुलाला एक व्यावसायिक अनुभव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो. आपल्या मनात या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतील की कशा प्रकारचे व्यावसायिक अनुभव तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात. तर त्याची कशी स्वतंत्र यादी वगैरे नाही आहे, पण साधारणतः आपण कल्पना करू शकतो की कार्पेंटर, लॉन्ड्री, क्राफ्ट, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सिस्टर, वेल्डिंग किंवा तत्सम या प्रकारे मुलाला ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्रात त्याला कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि त्याला त्यातला एक व्यावसायिक अनुभव दिला जाईल. पुढे आपण यातून सेकंडरी स्कूलकडे वळतोय. सेकंडरी स्कूल म्हणजे वय वर्ष 14 ते 17. तुमच्या समोर जी स्लाईड आहे त्यावर तुम्हाला दिसतंय, आणि हे 9वी ते 12वी आहे. इथे एक महत्त्वाचा शब्द मी टाकलाय, तो म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला आपल्या आवडीचे विषय निवडायचे स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. इथं आपल्या मनात ज्या अनेक आपल्या संकल्पना धक्का लागण्याचा प्रकार आहे ते म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे सगळं थांबणार आहे. आणि याच्याऐवजी मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात आपले आवडते विषय घेऊन अभ्यास करता येणार आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या 11वी सायन्सला गेलेला विद्यार्थी, त्याला जर समजा इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्याला नाही करता येत. तर ही एक सोय या ठिकाणी नक्की होणार आहे की त्याला त्याचे आवडते विषय निवडता येणार आहेत आणि तो आपल्या आवडत्या विषयांमध्ये अभ्यास करून आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर तो डेव्हलप करू शकणार आहे. याही ठिकाणी काही प्रश्न अजून आपल्या मनात निर्माण होऊ शकतात की नेमके विषय किती असतील या कालखंडात. तर संकल्पित असंच असणार आहे की आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे सर्वच विषय या ठिकाणी असणार आहेत आणि मग विषय निवड वगैरे हे त्या संदर्भात त्यावेळी जिथे आपल्यासमोर गव्हर्नमेंटचे GR येतील त्यावेळेस आपल्याला याची अधिक सखोल माहिती मिळेल. पण या ठिकाणी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला आपल्या आवडीचे विषय निवडीचे स्वातंत्र्य मात्र मिळणार आहे. आपण आपल्या पुढच्या स्लाईड या ठिकाणी आता आपण 12वीपर्यंत बघितलं आणि 12वी नंतर पुढे जे शिक्षण असणार आहे त्या म्हणजे ज्याला तुम्ही एकदा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या इकडे जातात किंवा मग आता सध्या व्यवस्थेमध्ये मध्ये समजा फर्स्ट इयर BA किंवा फर्स्ट इयर BCom केलं असेल तर त्याला पूर्ण डिग्री सर्टिफिकेट मिळत नाही किंवा काही सर्टिफिकेट वगैरे सुद्धा मिळत नाही, तर डिग्री पूर्ण करावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींपासून नवीन शैक्षणिक धोरणाने या विचाराला फाटा दिलेला आहे. आणि इथं मात्र प्रत्येक म्हणजे फर्स्ट इयर त्याने जर पूर्ण केलं असेल विद्यार्थ्याने तर त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. पुढे समजा काही कारणाने त्याला शिक्षण सोडावं लागलं आणि 2, 5, 10 वर्षात त्याला पुन्हा शिकावंसं वाटलं, त्यावेळेस त्याने दुसरं वर्ष पूर्ण केलं तर त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यावेळेस त्याने 3रं वर्ष पूर्ण केलं तर डिग्री सर्टिफिकेट मिळणार आहे. थोडक्यात इथं तुम्ही सलगसुद्धा शिकवू शकतात किंवा आपल्या कौटुंबिक अडचणी समस्या लक्षात घेऊन हवं त्या ठिकाणी शिक्षण थांबवून आपण पुढे नंतर उरलेलं शिक्षण घेऊ शकतो. नंतर 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला रिसर्च पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट मिळणार आहे. 5 वर्ष पूर्ण करणाऱ्याला मास्टर डिग्री सर्टिफिकेट मिळणार आहे. 6 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला MPhil डिग्री या ठिकाणी बंद झालेली आहे आणि सरळ एंट्रन्स एक्झामद्वारे त्या विद्यार्थ्याला PhDला प्रवेश मिळणार आहे. आपण या स्लाईडवरची माहिती बघितली आहे. पुढच्या स्लाईड त्यामुळे पुढचा मुद्दा शिक्षकांसाठी आहे. शिक्षक होण्यासाठी काय पात्रता आता असणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. त्या ठिकाणी 12वी नंतर 4 वर्षाचा कोर्स व
व पदवीनंतर 2 वर्षाचा कोर्स असणार आहे. नियमितपणे नॅशनल ट्युटर्स प्रोग्राम ठेवले जातील आणि त्या माध्यमातून सध्या असलेल्या शिकवत असलेल्या शिक्षकांनी सुद्धा नवनवीन गोष्टी शिकून घेण्यास तत्पर राहणं अत्यंत आवश्यक असेल. शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने व गुणवत्तेच्या आधारेच होणार आहे. मागास भागातील 25 मुलांमागे 1 शिक्षक आणि शहरी भागांमध्ये 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असं धोरण या नवीन शिक्षण धोरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पुढे आपण जाऊया पुढच्या स्लाइड. इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेशासाठी सुद्धा 12वी नंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी असणार आहे. त्यासोबतच 9वी ते 12वी या कालखंडात कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असणार आहे. त्याचं जे मार्केट असेल त्याचाही नक्की उपयोग होणार आहे. म्हणजे कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट ही साधारणतः 3री, 5वी, 8वी आणि 12वी या 4 वर्षात होणार आहे. तर त्या टेस्टचा परफॉर्मन्स त्यानंतर 9वी ते 12वीमध्ये असलेल्या कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA या परीक्षेचा रिझल्ट या सगळ्याचा परिपाक होऊन यातून जी मेरिट लिस्ट लागेल किंवा यातून जे गुण मिळतील त्यातून इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे प्रवेश हे निश्चित होतील. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. या शिक्षण व्यवस्थेमध्ये क्रेडिट पद्धतीचा अवलंब केलेला असेल. म्हणजे त्याच विद्यार्थ्याला एखाद्या विषयात त्यानंतर विशेष नैपुण्य प्राप्त केलं तर त्याचे क्रेडिट गुण आहेत, त्याचं क्रेडिट आहे, क्रेडिटचे गुण हे त्याच्या बँकेत जमा होणार आहेत आणि अशा प्रकारे ते क्रेडिट किंवा ते श्रेयांक आहेत ते जमा झाल्यानंतर त्याला त्या प्रकारचं सर्टिफिकेट उपलब्ध होणार आहे. कला, संगीत, योग, समाजसेवा, शिल्प, खेळ, साहित्य, जीवन कौशल्य यात अशा प्रकारचे क्रेडिटचे गुण दिले जातील आणि हे गुण त्याच्या करिअरसाठी, भविष्यासाठी अत्यंत फलदायी आणि उपयुक्त. स्लाइडकडे वळूया. करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मी आता तुम्हाला सांगितलं की कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट ही इयत्ता 3री, 5वी आणि 8वी, 12वी या कालखंडात या वर्षी असणार आहे आणि त्या आधारे मूल त्याच्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेणार आहे. कारण ह्या ज्या परीक्षा आहे या मुलाचं करिअर ठरवणारच असणार आहेत आणि त्या आधारे विद्यार्थी त्याच्या आवडत्या क्षेत्रात आनंदमय जीवनाची सुरुवात करू शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ज्या क्षेत्रात काम करत असतो ते आपलं आवडतं क्षेत्र असतंच असं नाही. पण या कॉमन ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून म्हणजे CATच्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्याचं आवडतं क्षेत्र त्या कालखंडात निश्चित होणार आहे. म्हणजे 3रीची परीक्षा, 5वीची परीक्षा, 8वीची परीक्षा आणि 12वीची परीक्षा या संपूर्ण कालखंडात त्याला तो कोणत्या क्षेत्रात काम करेल म्हणजे त्याचं जीवन आनंददायी होऊ शकेल किंवा त्याच्या मुळात आवडीचं क्षेत्र कोणतं आहे त्या क्षेत्रात त्याला करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे. एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो की बघा, काही असे घटक असतात, काही असे विषय असतात की ज्यात तुम्ही 5 तास नाही, 10 तास नाही, 15-15, 18 तास सलग काम केलं तरी आपल्याला थकवा येत नाही, कारण ते क्षेत्र आपल्या आवडीचं असतं. पण आपण जर आपल्या नावडत्या क्षेत्रात केवळ पोटभरू म्हणून काम करत असू किंवा पैसे मिळतात म्हणून काम करत असू तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी आपण 5 तास काम करताना सुद्धा प्रचंड थकतो. तर हे घडू नये यासाठी ही करिअरची दिशा ठरवणारं शिक्षण या ठिकाणी आपल्यासमोर या धोरणाने अजून एक या धोरणामध्ये मांडलेलं आहे ते म्हणजे एकावेळी अनेक पदव्या विद्यार्थ्याला मिळवता येणार आहे आणि कृषी, लॉ, मेडिकल वगळता बाकी सर्व शिक्षण एका छताखाली आणलं जाणार आहे. परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र असे बदल करण्यात आले.
आता सध्या काय घडतं आहे की विद्यार्थी पेपर लिहितो, ते शिक्षक तपासतात आणि त्याचं मूल्यांकन शिक्षक करतात. आता मात्र या ठिकाणी बदल झालेला आपल्याला बघावाच मिळतो. स्वतःचं मत मांडता येतं का, हे शिकवणारी शिक्षण पद्धती आहे. सतत निरंतर मूल्यमापन त्याचं होत राहणार आहे. विद्यार्थ्याच्या विकासाकडे लक्ष दिलं जाणार आहे आणि वस्तुनिष्ठ विकासाकडे लक्ष दिलं जाणार आहे. त्याला संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे 12वीपर्यंत त्याला फक्त 4च परीक्षा द्यायच्या आहेत. एक परीक्षा 3रीला असणार आहे, दुसरी 5वीला, तिसरी 8वीला आणि चौथी 12वीला असणार आहे. या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थी स्वतःचा पेपर आधी स्वतःच तपासणार आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपण स्वतःचं मूल्यमापन स्वतः करणं, नंतर वर्गातील त्याचा सहकारी त्याचा पेपर तपासेल आणि तो त्याचा रिप्लाय देईल त्या विद्यार्थ्याबद्दलचा आणि त्या पेपराबद्दलचा. नंतर त्याचे पालक त्याचा पेपर तपासतील आणि पालकही त्यांचा शिरा शेवटी देतील. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तो पेपर शिक्षकाकडे येईल. नंतर शिक्षक तो पेपर तपासतील आणि त्याचं एकत्रित मूल्यमापन करतील. म्हणजे त्या मूल्यमापनामध्ये त्या विद्यार्थ्याचंही मत, त्याच्या मित्राचंही मत, त्याच्या पालकांचंही मत आणि एकूण शेवटी एकत्रित मूल्यमापन होईल. असं हे मूल्यमापन विविधांगी असेल. या गोष्टीकडे बघताना आपण जर थोडंसं तटस्थ अँगलने बघितलं, आपल्या लक्षात येईल की त्याचा वर्गातील त्याचा जो मित्र आहे तो पेपर तपासणार आहे आणि त्याच्या मताला, त्याच्या अभिप्रायाला सुद्धा महत्त्व आहे. हे विद्यार्थ्याला शालेय जीवनातच कळेल आणि मग आपल्या आजूबाजूला असलेला समाज, आपले मित्र यांची आपल्याला कशी निकड असते हे त्याला त्या ठिकाणी कळेल. त्यांचाही अभिप्राय आपल्यासाठी खूप चांगला असला पाहिजे ही भावना त्याच्या मनात निर्माण होईल आणि त्यांच्याशी त्याचं वागण्याचं वर्तन, हा त्या दृष्टीने वर्तन बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात येतो की पालकांचं मत, पालकांचा अभिप्राय हाही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले आईवडील आपल्यासाठी तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. याही गोष्टी याच माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनात रुजतील, स्थिरावतील आणि आईवडिलांशी त्याचं असलेलं वर्तन हे बदलण्यास नक्की मदत होईल. पुढे शिक्षक तपासतील, शिक्षकाबद्दल तर असणारच आहे हा दृष्टिकोन. आणि एकूण हे सगळं मूल्यमापन ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते एक वेगळ्या पद्धतीचं असेल. आणि म्हणून ही वेगळी जी परीक्षा पद्धत इथं आपल्यासमोर या स्लाईडच्या माध्यमातून मी केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे आपला या धोरणातील भाषा धोरण. आपण या ठिकाणी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला आहे, पण भाषा निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेलं आहे. मागणीनुसार 8वीपर्यंत शिक्षण मातृभाषेतून देण्याची सोय करण्यात येणार आहे. आणि त्याही पुढे सुद्धा जर त्या परिसरातील जनतेने किंवा शैक्षणिक संस्थांनी मागणी केली की आम्हाला संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून हवं, तर तशा प्रकारची सोय या धोरणामध्ये करण्यात आली. हे धोरण भारतीय भाषांना चालना देणारं शिक्षण आहे. पारंपरिक ज्ञानाची भाषा आपली जी संस्कृत आहे तिच्या विकासाला चालना या धोरणातून दिली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरभारतीच्या माध्यमातून इतर भाषांमध्ये असलेले उत्तम ग्रंथ, त्यांची भाषांतरं भारतीय भाषांमध्ये केली जातील आणि भारतीय भाषांमधील उत्तम ग्रंथांचं भाषांतर विदेशी भाषांमध्ये केलं जाईल. आणि यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशनची स्थापना केली जाईल. इथं आपल्या लक्षात अजूनही एक गोष्ट येते, ते म्हणजे भविष्यामध्ये ट्रान्सलेटर हे एक फार मोठं पद असेल किंवा त्याला खूप चांगली संधी असेल, हेही आपल्या या ठिकाणी भाषा धोरणाचा अभ्यास करताना लक्षात येतं. राष्ट्रीय शिक्षा आयोग देशासाठी काम करणारी ही एक व्यवस्था असेल. एक सर्वोच्च अशी राष्ट्रीय शिक्षा आयोग म्हणून एक व्यवस्था शिक्षण क्षेत्रात निर्माण केली जाईल आणि देशाचे पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतील.
नवीन शैक्षणिक धोरणाने मानव संसाधन विकास मंत्रालयाऐवजी आता शिक्षण मंत्रालय म्हणजे याचं नामकरण होणार आहे, नाव बदलणार आहे. आता सध्या मानव संसाधन विकास मंत्रालय ज्याला म्हटलं तर त्याचंच नाव पुढे शिक्षण मंत्रालय होईल. आणि या शिक्षण मंत्रालयाचे जे काही मंत्री असतील, या शिक्षण मंत्रालयाचे जे मंत्री असतील तेच या राष्ट्रीय शिक्षा आयोगाचे उपाध्यक्ष असतील. घटक राज्यांना सुद्धा अशा प्रकारचा आयोग स्थापन करता येईल आणि त्या घटक राज्यातील मुख्यमंत्री हे त्या आयोगाचे प्रमुख असतील आणि त्या घटक राज्यातील शिक्षण मंत्री हे त्या आयोगाचे उपप्रमुख असतील. तर अशा प्रकारची ही राष्ट्रीय शिक्षा आयोग व्यवस्था असेल. आपण आपल्या पुढच्या स्लाइडकडे जाऊया. त्यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स ही संकल्पना मांडली. काय स्कूल कॉम्प्लेक्स ही संकल्पना? तर परिसरातील, एकाच परिसरातील किंवा एकाच गावातील अशा 30 ते 40 शाळांचा समूह म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स. आणि मग त्या शाळांमध्ये असलेले उत्तम शिक्षक असतील, एखाद्या ठिकाणी उत्तम लॅब असेल, एखाद्या ठिकाणी उत्तम ग्राउंड असेल, एखाद्या ठिकाणी उत्तम त्या खेळाचे कोच असतील, तर त्या व्यक्तींचा त्या साधन संपदेचा फायदा त्या 30 ते 40 शाळांमधील सर्वांना घेता येईल असं धोरण या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्याला उत्तम ज्ञान प्राप्त होण्यास मदत होणार आहे. आपण आपल्या पुढच्या स्लाइडकडे. त्यामध्ये प्रामुख्याने या शैक्षणिक धोरणावर किंवा या शैक्षणिक व्यवस्थेवर सरकारचं तसं कमीत कमी लक्ष असणार आहे. मात्र आपली शिक्षण पद्धती जागतिक दर्जाची राहील याची मात्र दखल सरकारकडून घेतली जाईल. केंद्राकडून त्या प्रकारचं लक्ष नियमितपणे ठेवलं जाईल. या शैक्षणिक व्यवस्थामध्ये सुमारे, इथं शब्द राहिला आहे, सुमारे 15,000 युनिव्हर्सिटीज, म्हणजेच काही 15,000च आहे, त्याच्याहून जास्त पण असू शकतात, कमी असण्याची शक्यता कमी आहे. आणि 40,000 कॉलेजेसची स्थापना केली जाईल. अशा प्रकारे शिक्षण व्यवस्था निर्मिती करण्याचं धोरण या व्यवस्थेमध्ये राबवलेलं आहे. पुढे ॲटोनॉमस म्हणजे ही जी विद्यापीठं आहेत, तर या माध्यमातून स्वायत्त शैक्षणिक संस्था निर्माण केल्या आहेत. ॲटोनॉमस म्हणजेच काय? तर स्वायत्त शैक्षणिक संस्था. आता स्वायत्त शैक्षणिक संस्था काय काम करते? तर ते स्वतःच कोर्सची निर्मिती करतात किंवा आहे ते कोर्स त्याचा सिलेबस स्वतः तयार करतात आणि त्यांचं स्वतःचं डिग्री सर्टिफिकेट देतात आणि त्याला शासनाची मान्यता असते. सध्यासुद्धा असे अनेक ॲटोनॉमस कॉलेजेस देशात आहेत. पण याचा मोठ्या प्रमाणात विकास करणं नवीन शैक्षणिक धोरणाने शक्य होणार आहे. पुढे आपण नॅशनल रिसर्च फाउंडेशन अंतर्गत या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. त्यामध्ये रिसर्च युनिव्हर्सिटीज, त्यानंतर टीचिंग अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज आणि ॲटोनॉमस अँड स्पेशल एज्युकेशन ऑफ झोन तयार केले जातील. यामध्ये रिसर्च युनिव्हर्सिटीज अँड टीचिंग अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज प्रामुख्याने सरकारी असतील, तर ॲटोनॉमस अँड स्पेशल एज्युकेशन झोन या हे संस्थांकडे दिलं जाईल प्रामुख्याने. अशा प्रकारे हे धोरण या ठिकाणी असल्याचं आपल्या लक्षात येतं. आपण वळत आहोत की प्राचीन भारतीय विद्यापीठांचं पुनरुज्जीवन. विद्यार्थी मित्रांनो, आपली प्राचीन संस्कृती आणि ती किती महान आहे हे आपल्याला त्यावेळीची जी विद्यापीठे आहेत आपल्याकडे, मग ती नालंदा आहे किंवा तक्षशिला आहे. आता या नालंदा आणि तक्षशिलेचा अभ्यास करताना प्राचीन नालंदा विद्यापीठ हे सध्याच्या बिहारमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी एका वेळी 4,000 विद्यार्थी शिकत होते.
हे जे विद्यापीठ आहे हे 4000 एकरवर पसरलेलं असं विद्यापीठ आहे आणि जगभरातले विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत होते. तर तक्षशिला हे सध्या पाकिस्तानात आहे, पेशावर जवळ. आणि इतरही काही प्राचीन विद्यापीठांचा उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकेल आपल्याला. त्यामध्ये काशी, अमरावती, अवंती, उज्जैन, विक्रमशील, पैठण आणि प्राचीन भारतीय विद्यापीठांचं पुनरुज्जीवन आणि पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा आणण्याचा विचार या धोरणाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. यातून भारतीय विद्यार्थ्यांना ही आपली प्राचीन वैभवशाली संस्कृतीची ओळख, मग आपली प्राचीन भाषा, त्यामध्ये पाली, प्राकृत, पार्शियन व त्याविषयी अभिमानाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. हे एवढंच करून थांबणार आहेत का तर नाही. पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर कोलॅबरेशन. म्हणजेच या सगळ्याचा जागतिक विद्यापीठांशी आपण संपर्क ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून आपलंही शिक्षण कसं विकसित होईल त्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. अर्थात या ठिकाणी प्रचंड मोठी स्पर्धा असणार आहे, टॉप कॉम्पिटिशन असणार आहे आणि ती राहिल्यामुळे साहजिकच आपल्याकडच्या विद्यापीठांचा सुद्धा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या स्लाईडकडे वळूया. या शिक्षण व्यवस्थेतील काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी ते म्हणजे सर्व शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी नॅशनल हायर रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापन केली जाईल. माध्यमिक विभागातील शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी न्यू जनरल एज्युकेशन काउन्सिलची स्थापना केली जाईल. प्रत्येक घटक राज्याला सुद्धा अशी यंत्रणा तयार करता येईल. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शैक्षणिक चॅनल असेल आणि शिक्षणासाठी उत्तम तंत्रज्ञानाचा वापर व्हावा म्हणून न्यू नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना केली जाईल. त्यानंतर पारंपरिक लोककला, लोकविद्या, लोकसंगीत, स्थानिक कला, आपलं आयुर्वेद, योग, शिल्पकला, पारंपरिक उद्योग, व्यवसाय यांचा शिक्षणात समावेश असेल. 12वी पर्यंतचं शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचं असेल. दप्तराचं ओझं कमी करण्याकडे या धोरणात लक्ष देण्यात आलेलं आहे. दर 10 वर्षांनी या धोरणाचा आढावा घेतला जाईल आणि काळानुसार त्यात बदल करण्याची तरतूद करण्यात येईल. आली आहे म्हणजे. पुढच्या स्लाईडकडे वळूया आपण. हे सगळं करायचं म्हणजे पैशाची आवश्यकता असणार आहे आणि मग ती कशी पूर्ण करणार हे या स्लाईडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये सध्या जो GDP असतो, BDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न, त्यातील 4.43% हा आपण सध्या शिक्षणासाठी खर्च करत असतो. तो वाढवून आता 6% करण्यात येईल. आधीच्या शैक्षणिक आयोगाने सुद्धा या प्रकारची मागणी केली होती. ती या नवीन धोरणामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. खाजगी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात संधी असेल, मग ती परदेशी असेल तरी चालणार आहे. पण ही खाजगी गुंतवणूक स्वीकारताना शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा यात मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. UGCला पर्याय म्हणून विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अनुदान निश्चिती व देण्यासाठी स्वतंत्र हायर एज्युकेशनल ग्रँट काउन्सिलची स्थापना केली जाणार आहे. थोडक्यात या धोरणाचा आढावा घेताना या धोरणाने काय साध्य होणार आहे हे बघताना मला असं जाणवलं, ते मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे हे धोरण म्हणजे शिक्षणातील क्रांतीचा आराखडा आहे. या धोरणाच्या माध्यमातून भविष्यात भारत
जागतिक महासत्ता होऊ शकेल. पण मी विचार करताना हा सुद्धा विचार करतो की गांधीजींची मूलोद्योगी शिक्षा म्हणजे नई तालीम किंवा टागोरांची शिक्षा नीती किंवा कोठारी आयोगाच्या तरतुदी ह्या सुद्धा आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायला अतिशय सक्षम होत्या. पण जे कागदावर असतं ते प्रत्यक्षात फील्ड वर्क करताना नेहमी हरवतं. याचा अनुभव तुम्हा सर्वांना येतच असतो की बऱ्याच वेळ कागदावर आपण खूप छान मांडतो पण प्रत्यक्षात तसं घडत नसतं. पण या ठिकाणी असं होणार नाही अशी आपण अपेक्षा आशा ठेवूया. सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहोत आणि एक 100% एक कटू सत्य आहे की आपण 100% साक्षर नाही आहोत. हे कटू सत्य स्वीकारताना फार जिव्हारी लागतं. आणि आता या समारोपाच्या स्लाइडकडे आपण येत आहोत. यापूर्वीच्या योजनाही आपल्याकडे खूप चांगल्या होत्या पण त्यात दंडविधानाचा अभाव होता. उदाहरण म्हणून या ठिकाणी मी दिलं, एखादा मुलगा शाळेत प्रवेश घेत नसेल किंवा त्याची शाळा अर्ध्यावरच सोडवी द्यायला लागली असेल तर तो शाळेत प्रवेश घेत नाही किंवा त्याला काही कारणांनी, काय जे कारण नसेल, खूप कारणं असतात शाळा सोडण्याची, तर त्या कारणाला जबाबदार अशा व्यक्तीवर, जो कोणी त्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणारी सक्षम यंत्रणा आपल्याला आज ताकद दिसून आलेली नाही. म्हणजे तर कोणतंही काम जर मुळापासून होत नसेल तर त्याचं फळही तसंच येणार असं मला वाटतं. आणि एकूणच या धोरणाकडे ज्यावेळेस मी बघतो तर या धोरणाबद्दल समारोपाकडे वाटचाल करताना, पण समारोपावर बोलताना काही गोष्टी मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद कराव्याशा वाटतात, आपल्याशी शेअर कराव्याशा वाटतात की हे जे धोरण आहे हे विद्यार्थ्याची व्यावसायिक दृष्टी वाढवणार आहे. म्हणजे या शैक्षणिक धोरणामुळे असा युवक तयार होणार आहे की जो नोकरी मागणारा असणार नाही तर नोकरी देणारा असणार आहे. या धोरणाने मूल स्वतः शिकायला सक्षम होणार आहे. या धोरणाने भविष्यवेधी मूल असं तयार होणार आहे. भविष्याचा वेध घेण्याची क्षमता निर्माण असलेला मूल होणार. विद्यार्थी मित्रांनो, या धोरणाने विद्यार्थ्याला किमान एका क्षेत्रात, एका कौशल्यात तज्ञता प्राप्त करून दिली जाणार आहे. त्यानंतर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नॅशनल स्पेशल एज्युकेशन झोन तयार केले जाते. त्याला सेज असं म्हटलं जाणार आहे. त्यानंतर 12वी पर्यंतच्या, म्हणजे आता सध्या 8वी पर्यंत, पण 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्येच मोफत भोजन व नाश्ता सुद्धा दिला जाणार आहे. शालेय फीच्या बाबतीत सुद्धा या धोरणाने निश्चित नियम आखून दिलेले आहेत. त्यामुळे फी स्ट्रक्चर निश्चित केलं जाणार आहे. मनाला वाटेल तशी फी आता घेता येणार नाही या नवीन धोरणामध्ये. या धोरणाने पाठांतराची मुलाची क्षमता, म्हणजे ज्याला रटनेकी क्षमता असं म्हटलं जातं, ती बाजूला करून त्याला समजतं किती या क्षमतेकडे जास्त लक्ष दिलं जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जे जे काही सांगितलंय ते समजलं असेल. हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका. तुम्ही ऐकलाच असेल असं मी मानतो, समजतो, आणि तो ऐकल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअरही करा. धन्यवाद.